श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, मी तुम्हाला चतुर्थीचा उपाय सांगितला होता की चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे म्हणून. मग एखाद्या वेळेला चतुर्थीच्या दिवशी माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नाही, त्याच्यानंतर जर पोहोचला आणि मुलांचे 10वी 12वीचे पेपर आता लगेच आलेले आहेत. तुम्हालाही माहिती आहे की 10 तारखेपासून 12वीचे पेपर चालू होत आहेत, त्याच्यानंतरच लगेच 10वीचे पण पेपर चालू होत आहेत. तर मग आपल्याला काय उपाय करायचा? एक दुर्व्याची जुडी घ्यायची आहे, 2 पांढऱ्या रुईची फुलं घ्यायची आहे. ते घेतल्याच्या नंतर हातावर तुम्हाला ते घेऊन घ्यायचे आहे किंवा एखाद्या पाटावर वगैरे, लाकडी पाटावर वगैरे ठेवायचं, एका प्लेटमध्ये किंवा तांबणमध्ये, कशामध्ये ठेवायचं आणि 21 वेळा तुम्हाला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचायचं आहे. आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र वाचल्याच्या नंतर लाल वस्त्रामध्ये ते तुम्हाला बांधून घ्यायचं आहे. जे विद्यार्थी जर करत असेल तर फारच छान, पण विद्यार्थ्याचं जर करणं होत नसेल तर आईने जरी ही सेवा करून मुलांच्या सोबत जरी दिला तरी हे एक आशीर्वाद म्हणून त्यांच्या सोबत राहते आणि याच्याने मुलांची स्मरणशक्ती पण भरपूर प्रमाणामध्ये वाढते आणि पेपरमध्ये त्यांना आठवायला लागते आणि त्यांना घवघवी यश मिळते. तुम्ही म्हणसाल की मग ताई त्यांनी अभ्यास करतात तर ते हो, ते तुमचं बरोबर आहे, अभ्यास करतात, पण कधी कधी अभ्यास करूनही मुलांना काहीच आठवत नाही. त्यावेळेला हे भगवंताचा कृपा आशीर्वाद त्यांच्या सोबत जर दिला आपण तर ते अतिशय चांगलं राहील. कारण दुर्वा हे शांततेचं प्रतीक आहे. दुर्वा आपण गणपतीला का वाहतो हे सगळ्यांना माहित असेल, म्हणून हा उपाय सर्वांनी करायचा आहे. व्हिडिओज आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.